दर्या सागराला फॅन पण घेतलाय, गरम होते तर. आणि पाऊस आला तर काय कर. काही थोडी तुम्ही सांगू शकता माहिती? शेकडो वर्षांची परंपरा आहे, हे चालतच. नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अग्रीबाईक ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही आता पुन्हा आलो आहे वेसावे गाव. आणि आज आहे आपल्या आगरी कोळ्यांचा सगळ्यात मोठा सण, तो म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि वेसावेसारखी नारळी पौर्णिमा कुठेच साजरी केली जात नाही. आता आम्ही आहोत गावाच्या एंट्रीला. आता आम्ही जातो आतमध्ये आणि दाखवतो. यावर्षी मान आहे डोंगरीकर तरुण मित्र मंडळ, डोंगरीकरांचा मान आहे. आणि आता आम्ही जाऊ तिकडेच त्यांच्या गल्लीमध्ये, दाखवतो मी तुम्हाला. व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप मजा येईल. आणि मित्रांनो, आता पोचलो आहे आपण बघा हिंगला देवीच्या मंदिराजवळ. आईचं दर्शन घेऊ आणि मग गल्लीत जाऊया. हे बघा आईचं सुंदर रूप बघा. व्हिडिओ चालू व्हायच्या आधी आईचं दर्शन घ्या तुम्ही. हे बघा मित्रांनो, पालखी सजवलेली आहे. आणि हा नारळ, सोन्याचा नारळ बघा, डोंगरीकर गल्लीचा मान आहे यावर्षी. दादा झाली का तयारी? एकदम 100% झालेली आहे. पूर्ण रेडी, बँड वगैरे सगळं, आपली पालखी वगैरे सजवलेली आहे. आता किती थोड्या वेळात निघेल? 4:45ला शाम आमच्या टायमावरच निघते. परफेक्ट. आपली मंडळी पूर्ण आवडीने बघेल आपला प्रोग्राम, कारण हा आहे वेसावे गावची नारळी पौर्णिमेचा प्रोग्राम, बरोबर की नाही? बरोबर. मग वेसावे गावात प्रत्येक गल्लीला 9 वर्षांनी मान येतो. तो यावर्षी आमचा डोंगरीकर तरुण मंडळाचा मान आहे.
बघू शकता आता रांगच रांग वाटत चालली आहे बघा या साईडला पण आणि मागून येतात ते आलं देशातून इंग्लंडचे देवला जवळ नारळी पौर्णिमेच्या सणाला दरवर्षी तुम्हाला अशीच जल्लोषमध्ये तुम्ही नारळ हे करता समुद्राला दरवर्षी आणि आम्ही पहिल्यांदाच आलोय पण खूप मजा आली बघूनच काही थोडी तुम्ही सांगू शकता माहिती शेकडो वर्षांची परंपरा आहे हे चालतच राहणार म्हणजे मासेमारी करणारा आणि मासेमार म्हणजेच काय ह्या निसर्ग संपदेवर उदरनिर्वाह करणारा आमची जीविकाच समुद्रावर आहे आणि मग समुद्र आमचा आहे त्याचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि पावसाळ्यात मासेमारी बंद असताना पावसाळी मासेमारी संपल्यावर आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आम्ही नारळ सोन्याचं अर्पण करतो आणि अर्पण करून देवाला सांगतो हे दर्या माऊली आमचं रक्षण कर आणि आमच्या धंद्या पाण्याला यश दे सोन्याचा नारळी पौर्णिमेचा मानदेव दर्या सागराला नारळ सोन्याचा गावचा नारळ सोन्याचा निघाला डोंगरी गल्लीचा गावचा नारळ सोन्याचा निघाला डोंगरी गल्लीचा बघा मंडळी आता बीचवर पोचलो आहोत आता आपल्या पालखीची पूजापाठ होईल पूर्ण पूजा केली जाईल आणि त्याच्यानंतर आरती होईल त्याच्यानंतर मग नारळ समुद्रात सोडला जातो बघू शकता तुम्ही आता का फॅन पण घेतलाय गरम होते तर आणि पाऊस आला तर काय करायचं हा बघा समोर सुंदर नजारा बीच वेसावे गाव आणि आता थोड्याच वेळात पूजा चालू होईल नारळाची पूजा केली जाईल आणि आरती होईल त्याच्यानंतर नारळ सोडला जाईल कुठे समुद्राला अर्पण केला जाईल नारळ
जेवले आता बीचवर, बघू शकता तुम्ही. गोपाल कृष्ण महाराज की सर्वांनी सुंदर बघा मित्रांनो, जल्लोष, कोळीवाड्याचा जल्लोष. आलो आम्ही श्री मसानदेवी मंदिर. वेसावे गावची देशी देवता आहे. तर मित्रांनो, आता मसानदेवीचं पण दर्शन झालेलं आहे. मंदिर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि नारळी पौर्णिमेचा हा रॅली पूर्ण झालेली आहे. आता आम्ही निघतो घरी जायला. आणि आता तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येईल. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलचं नाव आहे अग्रीबाईक ट्रॅव्हल अँड रेसिपीज. चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.